सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ विरुद्ध पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज आपण पाहत आहेत विश्वजित ठाकूर. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर शॉट, सरळ बॅटने खेळला गेलाय. काय फटका खेळलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, चौकार, गुड शॉट. हे मैदान आणि या मैदानावर केतन मात्र हे समीकरणच बनलंय. दोन्ही हंगाम अक्षरशः बॅटने गाजवलेत. 14,000 प्रेक्षक सध्या को करंट व्ह्यूअरशिप 70 स्पोर्ट्स वर. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता आणि व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड चौकार. ऑन दी टोस खेळला गेलाय, जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेळलाय केतन मात्रेच्या बॅट मधून, लगातार हा दुसरा चौकार. मॅग्निफिसंट शॉट. अप्पर कटचा प्रयत्न, हलकासा शॉर्ट बॉल होता आणि विकेट मिळाली आणि त्याचमुळे चांगलं पनिशमेंट या बॉलवर देत असताना फलंदाजीमध्ये केतन मात्रे पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून हा अप्पर कट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार त्याने सजवलाय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार आणि सुरुवात झाली आहे पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळणची. ऑन साईडला थोडासा क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. एकदा वर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. 2 बॉलवर 2 चौकार आले कुणालजी आणि तदनंतर आपण पाहिलं तर 1 रन म्हणजे स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. केतन मात्रे मॅग्निफिसंट स्टार्ट. 3.25 लाख व्ह्यूअरशिप आतापर्यंत. 3,25,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ पाहिलाय 70 स्पोर्ट्स वर. वरुणेश पाटील, कोणगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग तुम्ही पाहताय. अतिशय सुंदर स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. केतन मात्रे यासाठीच ओळखला जातो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. विश्वजितचा हा बॉल यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी तयार होतोय. प्रथमेश मात्रे फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का पाहायला मिळतोय पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण टीमला. पहिला धक्का. मोठी विकेट मिळाली आहे आणि तो देखील फलंदाज प्रथमेश मात्रे इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. एक चांगला झेल डीप मध्ये नमित पगलेने टिपलाय आणि विकेट मिळाली आहे टीम आरसीसी पेठ म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक या टीमला. आयकॉन खेळाडूला बाद केले प्रथमेश मात्रे, फुंड्याचा खेळाडू. हा एक महत्वपूर्ण खेळाडू होता परंतु तो गोल्डन डकचा शिकार ठरला या मॅच मध्ये. पहिल्या 3 बॉलवर 9 धावा आल्या परंतु त्याच्यानंतर पलटवार सुरू झालाय. महत्वपूर्ण सामना आहे, जिंकणं गरजेचं आहे कारण जिंकलेल्या टीमच्या दरम्यान 3rd मॅच होईल. मग पराभूत झालेले 2 संघ खेळतील आणि जे 4 संघ या स्पर्धेतून पहिले 2 सामने पराभूत होऊन स्पर्धेच्या बाहेर जातील पुढच्या वर्षी मात्र त्यांना क्वालिफाईंग राऊंड्स खेळावे लागतील. त्याच वेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये त्यांना एंट्री मिळू शकते. त्याच्यामुळे इथून पुढे सहजासहजी तुम्हाला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये एंट्री मिळणार नाही. 12 टीम तर नक्की पक्के असतील कारण ते जिंकलेले असतात परंतु 4 टीम ज्या असतील ज्या सलग 2 मॅच पराभूत होणार आहेत या 4 रात्रीमध्ये त्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कडा संघर्ष करावा लागेल. टाइमर सुरू आहे, लक्षात ठेवा कारण 3 मिनिटं 17 सेकंद झालेले आहेत. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला टाइम आम्ही नक्कीच पोहोचू. पहिले षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 9. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान होता परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अजून एक विकेट मिळत असताना विश्वजित ठाकूरला काय बॉलिंग केले, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा. कुणालजी पहिले 2 बॉल नंतर जो कमबॅक केलाय तो अप्रतिम पाहायला मिळतो. राऊंड विकेट शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. खूपच चांगला झेल त्याने टिपला. सेबा शेखने आणि आणखीन एक धक्का दिलाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ विश्वजित ठाकूरची गाडी पूर्णपणे ट्रॅकवर आहे असं दिसतंय. 19,343 प्रेक्षक को करंट व्ह्यूअरशिप 70 स्पोर्ट्स वर म्हणजे 19,000 प्रेक्षक घर बसल्या 70 स्पोर्ट्स बरोबर जोडले देखील गेलेले आहेत.
चॅनलवर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण येणाऱ्या या 6 रात्रीमध्ये तुमच्यासाठी देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न 70-70 स्पोर्ट्स नक्की करेल. कारण मागच्या वर्षी ज्यावेळेला 6.5 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते त्यावेळेला आपण एक अनोखी भेट खेळाडूंना दिली होती. यावर्षी प्रेक्षकांसाठी नक्की काहीतरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न 70-70 स्पोर्ट्स करेल. लगातार 2 बॉलवर 2 विकेट. विश्वजित ठाकूर इज ऑन अ हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर विश्वजित ठाकूरने अनेक फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. असा गोलंदाज आपण पाहताय. तेज तर्रार रफ्तार का राजा. हॅट्रिक बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. मनगडाचा वापर केला, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल मधून डबल मधून कन्वर्ट करत असताना 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत या बॉलवर. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली. 50-50% आपण पाहिलं दोन्ही यावेळेला संघांच्या माध्यमातून. विश्वजित ठाकूरने पहिले 2 बॉलवर 2 चौकार, 12 रन्स आपण पाहत आहेत पहिल्या षटकामध्ये. 5 मिनिटांनी 38 सेकंद घेतलेले आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. हा आमचा सबस्क्रायबर मीटर 70-70 स्पोर्ट्सचा 8,08,265 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तुम्ही नवीन असाल लगेच 70-70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करा. नक्कीच काहीतरी वेगळं होईल याची चर्चा सध्या तरी सुरू आहे. तारिफ सय्यद यांच्या बरोबरीने 70-70 स्पोर्ट्स यांच्या बरोबरीने. मागच्या वर्षी खेळाडूंची अक्षरशः चांदी झाली या स्पर्धेमध्ये. वरुण एस पाटील साहेब यांची ही स्पर्धा कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 स्पोर्ट्स आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश. 12 धावा स्कोर बोर्डवर आहेत, 2 फलंदाज बाद. पहिलं षटक संपलंय. टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेठ जास्त वेळ घेत आहे, लक्षात घ्या. 32 मिनिट्स तुम्हाला दिले जातील 6 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. पहिलं षटक होऊन 6 मिनिटं 38 सेकंद झालेले आहेत. षटक क्रमांक 2 शहबाजला आपण पाहतायत. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स, 2 विकेट महत्वपूर्ण मिळवले. केतन मात्र आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 धावांची रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं शहबाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करणारा संघ पलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकलन टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स, 2 विकेट. यावेळेला जीत भोईर जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं गेलं. डॉट बॉल. कल्याण डोंबिवली क्रिकेटची सर्वात मोठी विध्वंसक जोडी सध्या मैदानामध्ये आहे. बॅट थोडीशी लवकर वेगाने फिरली आणि तीच निराशा दिसली. काय टेलिकास्ट आहे 70-70 स्पोर्ट्सचे एक्सप्रेशन्स टिपले जातात खेळाडूंचे. डॉट बॉल. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ऑन द खेळला गेलाय. सिंगल तर मिळेल डेफिनेटली. 1 रन्सवर सॅटिस्फाईड होत असताना सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13. तर प्रेक्षकांसाठी जी खुशखबरी होती त्याची माहिती या बॉल नंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सबस्क्रायबर जे आहेत 70-70 चे त्यांच्यासाठी काय असेल या बॉल नंतर त्याची कहाणी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका, जागा बनवली, रूम दिला आणि सरळ चेंडूला पाठवला. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी क्या बात आहे, मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना पूर्वेश व्हॉट अ कॅच. परंतु षटकार. कॅमेरा हातात असताना देखील त्याने हा झेल टिपला. हा क्रिकेटचा क्रेज आहे. पूर्वेश नक्कीच चांगला क्रिकेटर असावा ज्याने हा झेल टिपलाय. पहा ऍक्शन रिप्ले इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. पूर्वेशने एका हाताने डाव्या हाताने कॅमेराही सांभाळला, त्याचा हेडफोनही सांभाळला आणि त्याच्यानंतर हा झेल टिपला. वा पूर्वेश वा. तर प्रेक्षकांसाठी जी सुवर्ण संधी होती ती अशी आहे, इस साल एक मित्र 1 मिलियन. पुढचा बॉल परत एक वेळा हवेत खेळलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय, तिथे फिल्डर आहे. 1 धाव मिळेल.
इस साल मिशन 1 मिलियन म्हणजेच 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला आपल्याला पूर्ण करायचा होता 70-70 स्पोर्ट्स बरोबर. जर या स्पर्धेमध्ये 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर 10 लाख रुपये प्रेक्षकांनाही दिले जातील. त्याची कहाणी काय असेल ती मात्र थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 10 लाख रुपयांची पारितोषिक प्रेक्षकांना देखील दिले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ग्रिप बदलली होती. थोडासा खाली चेंडू राहिला होता शहबाज शेखचा आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. उस्मान पटेल आपण पाहतायत विकेट किपरची भूमिका निभावताना. डॉट बॉल. 10 लाख जिंकण्याची संधी प्रेक्षकांना देखील आहे, परंतु ते कसे याच्याविषयी आता थोड्याच वेळात आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आजच्याच रात्रीमध्ये. अप्रतिम पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या इनफिल्डच्या वरून खेळले गेले. नरम हाताने खेळला गेला होता. 2 धावा जीत भोईरला डेफिनेटली मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22. 22 11ची सरासरी गाठली आहे. 2 फलंदाज बाद. आकड्यांचा खेळ सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 ओव्हर टाकण्यासाठी 10 मिनिटांनी 34 सेकंद तुम्ही घेतलेली आहेत. गोलंदाजी करणारा संघ आरसीसी पेठ आदित्य प्रिया लॉजिस्टिक. हे आमचे प्रेक्षक मायबाप यांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. त्याचमुळे या स्पर्धेची चर्चा होते. नुकतेच तारिफ सय्यद यांनी एक घोषणा केली आहे की 10 लाख सबस्क्रायबर जर या महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये पूर्ण झाले तर जेवढे सबस्क्रायबर तेवढेच पैसे, म्हणजे 10 लाख जर सबस्क्रायबर पूर्ण झाले तर 10 लाख रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांमध्ये वाटून दिलं जाईल. आणि ते कसं, जे सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी त्याची माहिती आज रात्रीपर्यंत आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. त्याच्यासाठी नक्कीच आम्ही एक युक्ती लढवतोय. याची माहिती आजच तुम्हाला दिली जाईल. जे सबस्क्रायबर आहेत 70-70 चे त्यांची माहिती घेतली जाईल आणि ते प्रेक्षकांना 10 लाख रुपयाचं पारितोषिक कसं कसं असेल, कशा पद्धतीने ती पारितोषिक दिली जातील याची माहिती थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला देऊ. तत्पूर्वी 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 22. फलंदाज बाद झाले 2. केतन मात्रे जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. 2 चौकार 1 षटकार 2 वेळा सिंगल आपण पाहू शकाल आणि 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे. 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर संयम कसा असावा हे दोन्ही बॅटरने दाखवून दिले गेले. हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉडमॅनचा वापर करत असताना फक्त सिंगल मिळवून दिली गेली. अतिशय चांगला सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे दर्शवत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. 23 रन 2 विकेट. षटक क्रमांक 3 आहे. आपण पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन ग्रामीण धमाका बिग बॅश आदरणीय वरुण एस पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या मुख्य मंचावर आहेत आणि खऱ्या अर्थानं हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव आम्हा सर्वांना घेऊन येणारी ही स्पर्धा आणि ज्या स्पर्धेची अक्षरशः प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतात ती स्पर्धा आजपासून सुरुवात झाली. ऑन साइडला फ्लिकचा फटका तर आहे परंतु फिल्डरला निवडला. लॉंग ऑन क्लिअर झालं नाही. जीत भोईरच्या खेळीला पूर्णविराम. विश्वजित ठाकूरला आणखीन एक विकेट. क्लास बॉलिंग. आमचे कॅमेरामॅन पहा अप्रतिम अतिशय सुंदर पद्धतीने कॅप्चर करत असताना ऑन साइडला खेळला गेला होता आणि सरळ चेंडू विसावला. फिल्डरच्या हातामध्ये कोणतीही मिस्टेक केली नाही. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल हा झेल. फलंदाज बाद. विश्वजित ठाकूर राऊंड द विकेटने आले होते तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही आणि सरळ चेंडू निघून गेला. लॉंगॉनला अतिशय एक एक्सलंट कॅच. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेट्स घेतोय सातत्याने विकेट्स घेतोय. केतन एका बाजूला किल्ला लढवतोय, दुसऱ्या बाजूला विकेट गमावले जात आहेत. पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण संदीप पाटील यांचा हा संघ आहे. गुंदवलीचे उद्योजक. 23ला 3 अशी परिस्थिती. न्यू बॅटर मैदानामध्ये अविनाश भोईर एक आक्रमक खेळाडू. अनेक वेळेला ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडलाय पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स त्या वेळेला अविनाश खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतो. आणि आमचे कॅमेरामॅन ज्यांनी मगाशी एक सुंदर झेल टिपला पूर्वेश
याच्यासाठी जे नगरसेवक चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा होते शिरवणेमध्ये, त्याचे अविनाश सुतार जे समाजसेवक आहेत त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलंय आमच्या कॅमेरामॅनला. अभिनंदन. हा तो झेल आहे अविनाश सुतारचा आहे, प्रसिद्ध उद्योगपती शिरवणे गावचे. त्यांनी या कॅमेरामॅनची दखल घेतल्याने 1000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय आमचा पूर्वेशाला. क्या बात आहे पूर्वेश, ही कला आहे आणि एक चांगला खेळाडू सुद्धा असू शकतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 23 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकात 10. हा तो कॅमेरामॅन आहे आमचा पूर्वेश, ज्याला अविनाशजी सुतार साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आणि काय स्माइल आहे त्याच्या चेहऱ्यावर. वा. ऑफ साईडला जरूर खेळला गेला, इनसाइड आउटचा फटका होता. 1 रन्स तर मिळेल. एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 24 रन, 3 गडी बाद. पूर्वीची चर्चा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गेल्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवर काय फटका खेळला होता. छोटा पॅक, बडा धमाका. 25,000 प्रेक्षक वर्ग लाईव्ह वॉच करत असताना पाहायला मिळतात. क्या बात आहे. सुपर डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते आणि सरळ चेंडू उस्मान पटेल यांच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होते. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडेसे मात्र ऑफ स्टंपला आले होते केतन म्हात्रे आणि सरळ चेंडू निघून जातोय. पडल्यानंतर थोडासा बाउन्स सुद्धा मिळतोय, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कला कौशल्य नैपुण्य दाखवण्याची संधी मिळते. तेच विश्वजित ठाकूर करत असताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. तून आतमध्ये येणारा चेंडू सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल थोडासा महागडा राहिला हा गोलंदाज आणि त्याच्यानंतर मात्र जकून ठेवले. राऊंड विकेटने अँगल करत विश्वजित ठाकूर मोठा खेळाडू आहे. कच्च्या गुरुचा चेला नक्कीच नाहीये. जीपील या टोपण नावाने ओळख आहे. अनेक वेळेला रायगड विरुद्ध ठाणा हा सामना ज्या वेळेला 2 जिल्ह्यांच्या दरम्यान मैत्रीपूर्ण लढत होत असते त्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा किताब भरपूर वेळेला त्याने जिंकलाय. 8,08,600 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेत. आता 8,09,000 झालेले आहेत. त्याच्यामुळे जर 10 लाख सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सचे कंप्लीट झाले या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये, तर तेवढंच पारितोषिक म्हणजे 10 लाख रुपये वेगळे प्रेक्षकांसाठी दिले जातील आणि ती पारितोषिक कशी असतील याची माहिती थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नवीन संकल्पना, काहीतरी नवीन घेऊन येणारी ही स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आपण पाहतायत वरुण एस पाटील फाउंडेशन अँड कोणगाव ग्रामस्थ प्रेसिडेंट ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25. टेप बॉल यावेळेला बंटी जोशीला आपण पाहू शकतायत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतायत बंटी जोशी टेप बॉल साठी, कारण तारिक बाय यांनी प्रत्येक संघाला प्रॅक्टिस साठी बॉल दिले होते. हा चेंडू आपण पाहिला तर टेप बॉल आहे आणि टेप बॉल पडल्यानंतर ज्या पद्धतीने स्कीट होतो ना, अप्रतिम पाहायला मिळतो. सुपर डिलिव्हरी. हो नक्कीच एक वेगळा बदल केलाय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. टेप बॉल हा ऑल कव्हर टेप बॉल आहे. पूर्णपणे टेप गुंडाळली गेलेली आहे या बॉलवर. हा हाफ कव्हर टेप बॉल नाहीये, पूर्ण गुंडाळलेली टेप आहे त्याच्यावर बॉलवर आणि त्याचमुळे ऍडव्हान्टेज बॉलरला देखील आहे, बॅटरला देखील आहे. मजा येईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा चेंडू आपण पाहिला फार वेगवान होता, जबरदस्त आपण पाहू शकताय. ज्याप्रमाणे बुलेट जाते त्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहू शकाल. वाकावर खेळतो असं वाटलं काही क्षणापूर्वी. ज्या पद्धतीने वेगाने बॉल गेला, परफ्यूम डिलिव्हरी, नाका जवळून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, गोलंदाज बंटी जोशी. अविनाश भोईर यावेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातोय. पंच वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहू शकाल 25 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टेप बॉलची ओर आहे बंटी जोशी. टेप बॉल कधीही टेप जर निघाली, फाटली तर तुम्ही बॉल चेंज करू शकता. बॅट्समनच्या माहितीसाठी तुम्ही चेक करून कधीही बॉल चेंज करू शकता.
हा बॉल या वेळेला खूप वेगवान होता, बॅट थोडीशी पाठीमागे गेली होती, खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू येतोय ऑफ साईडला, सर्कलमध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट वाकण टीम 26 रन 3 विकेट. 26 टिप बॉल हे षटक आहे. आणि टिप बॉल आता नक्कीच चेंज केलाय. जरा जरी तो टेप बॉल फाटला किंवा त्याच्यावरची टेप निघाली तर बॅटरला चॉईस आहे की तो नवीन बॉल घेऊ शकतो, दुसरा टेप बॉल घेऊ शकतो. 26 धावा, 3 फलंदाज बाद. आतमध्ये येणारा चेंडू थोडासा खाली राहिला होता. ही स्टेप बॉलची खरी औरच मजा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि तेच बंटी जोशी करत असताना पाहायला मिळतोय. केतन आता मेगा स्क्रीन कडे पाहतोय, तो अंदाज लावतोय की एक्झॅक्ट किती बाउन्स आहे या बॉलला, कसं खेळायला पाहिजे. स्टंपच्या अगदी जवळून गेलाय बॉल, आणि नक्कीच 15 दिवसा अगोदर आपण प्रत्येक टीमला एक एक पॅकेट या टेप बॉलचं दिलं होतं. त्यांनी त्याच्यावर नक्कीच सराव केलेला आहे. हे मागच्याही मॅच मध्ये तुम्हाला दिसलं. आणि टेप बॉल हाताळणं एवढे सोपं नाहीये. जबरदस्त कॅमेरा वर्क आपण स्क्रीनवर पाहू शकता. त्याचं फुटवर्क ऑफ साईडला ऑन द ऑफ खेळला गेलाय. फार वेगाने चेंडू येतोय, एकदा वर्जित केली जाईल. अप्रतिम, गुड थ्रो, क्या बात आहे. जबरदस्त फेकी पाहायला मिळते. ज्यावेळेला कुणाची तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करताना त्यावेळेला असे कॉन्फिडेंटली तुम्हाला थ्रो हे विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतात. हो, ते तर झालंच, परंतु टेप बॉल साठी मला असं वाटतं की 16 दिवस 16 टीमने कॅम्प घेतला असेल. ज्या पद्धतीने टेप बॉलची षटका हाताळली जात आहेत, प्रत्येक टीमकडे आता टेप बॉल स्पेशलिस्ट बॉलर झालेला आहे, आणि भविष्यात टेप बॉलचं क्रिकेट देखील इंडियामध्ये येईलच. वेगवान चेंडू होता, खाली राहिला होता, बॅट थोडीशी हवेत फिरली होती. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं नाही. बाईटच्या स्वरूपात एकदा मिळेल. संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 7च्या एव्हरेजने आतापर्यंत खेळी करतायत. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 2. हे आमचे आपण पाहिलं तर जे लाडके प्रेक्षक राजा आहेत, आमचे कॅमेरामॅन यावेळेला आपण पाहू शकाल. शिस्तप्रिय आणि जाणकार प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झाले, त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागतम. 21 मिनिटं झालेले आहेत, आणि ग्रुप सी म्हणजे परवा या स्पर्धेमध्ये प्रिन्स 11 कासार वडवली 1 जानेवारीला, इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस परवा. या स्पर्धेमध्ये प्रिन्स 11 कासार वडवली, पॅरामाउंट RMC इन्फ्रा, जय बजरंग गोरसई बी अशी पहिली मॅच आहे. कासार वडवली विरुद्ध गोरसई बी हा सामना पाहायला विसरू नका. नवीन वर्षामध्ये NP स्पोर्ट्स उत्तन आणि टिंबिवली अशी दुसरी मॅच असेल. आणि आता आयकॉन खेळाडू कोणकोणते असतील याच्याविषयी नक्की चर्चा करू. मुन्ना शेख हा खेळाडू आणि फरदीन काझी हे खेळाडू खेळताना दिसणार आहेत परवा, परंतु ते कोणत्या टीम मध्ये याची चर्चा होईल. 4 ओव्हर संपले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकणची धावसंख्या 28 ला 3, 28 लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 5. 21 मिनिटं घेतली आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये पहा, मुन्ना शेख आयकॉन खेळाडू हा खेळताना दिसेल तुम्हाला कासार वडवली टीम मध्ये, ज्या टीम मध्ये फरदीन काझी लास्ट इयर तुम्हाला पाहायला मिळालेला आहेच. म्हणजे यावेळेला एक्सचेंज झालेले आहेत हे आयकॉन खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला फरदीन काझी आणि करण अंबाला चा खेळ पाहायला विसरू नका. पॅरामाउंट RMC इन्फ्रा, गोरसई बी या टीम मध्ये पवन केने, भावेश पवार, करण अंबाला आणि फरदीन काझी एकत्र खेळताना दिसतील. पाचव्या षटकाची सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल उलटा मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 29, 29 रन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. उस्मान पटेल डायरेक्ट हिट करण्याचा मनसुबा त्याने बाळगला. कदाचित स्टंपला जाऊन चेंडू आदळला असता तर थोडेसे चान्सेस होते विकेट मिळण्याचे. 1 रन ऍड होते.
केतन संयम दाखवलाय. केतन तसं पाहिलं तर जास्त वेळ शांत राहत नाही या मैदानावर, तर चांगलाच खेळत आलाय. स्टेप आउट करत असताना ऑन साइडला मनगटाचा वापर केलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर येतोय. एकच धाव मिळेल. काय थ्रो केला जातोय. म्हणून तर रातो के कातिल असे या टीमची ओळख आहे. संघ आरसीसी पेठ. अतिशय सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर करत असताना एक धावेवर अर्जित राहिलं गेलं. अरबाज शेखची सुंदर लेंथ लाईन आपण पाहू शकतायत. अरबाज ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजीसाठी. समोर अविनाश भोईर. पुढचा बॉल घेऊन अरबाज. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर आहे. डीप मध्ये सिंगल तिथे मिळेल. खात्यामध्ये अविनाश भोईरच्या टीमची धावसंख्या सिंगल डबलने पुढे जाते. ही धावसंख्या धावा झालेल्या आहेत 31 आतापर्यंत. 5वं षटक सुरू असताना समंजसपणाचं क्रिकेट आतापर्यंत. केतन मात्रे आणि एका साईडला अविनाश भोईर दोन्ही बॅटर खूप जंप बसून आता चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. गुड पार्टनरशिप भागीदारी रचली गेले आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा बॉल वाईड यॉर्कर. चॉप करण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. गलीमधून फिल्डर अपील करतात. स्पष्ट नकार पंचांकडून. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही खूप महत्वाची भूमिका असते आणि अरबाज शेख तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिपूर्ण या वेळेला आपण पाहू शकतायत केतन मात्रेला पूर्णपणे खेळण्यास मजबूर केलं होतं. फुलर लेंथला डॉट बॉल आला. 27,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा 70-70 स्पोर्ट्स वर. फुलर लेनचा बॉल होता. क्रॅकिंग ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डीप मध्ये फिल्डर येतोय. एकदा इथे मिळेल. खरा फिल्डिंग आणि बॉल जाईल 1-4. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. चेंडू आपण पाहिला तर जरूर अडवायला हवा होता परंतु तसं काही घडलं नाही. थोडीशी मिसफील्डचा फायदा मिळाला. इथून कदाचित केतन मात्रेला रिदम सुद्धा मिळेल. लयबद्ध होईल. फिल्डिंग पहा यावेळेला आपण पाहू शकतात. परिपूर्णता जे आपण पाहू शकतात फिल्डिंगचा जो दर्जा असतो आणि जे ऍक्शन आपण पाहतो जेव्हा चेंडू आल्यानंतर केली जाते त्या पद्धतीने पाहायला मिळाले नाही. चुकीला माफी नाही. चौकार आला. तेजस जोशी याच्याकडून चूक झाली आहे. या चुका टाळाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण हा सामना नक्कीच एका वेगळ्या लेवल मध्ये तुम्ही खेळताय. 1 स्टेप अहेड राहावं लागेल. परत एक वेळा बॉलला ढकलले हलक्या हाताने. मिड ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत जाईल. एक धाव तत्पूर्वी मिळताना दिसेल. षटक क्रमांक 5 इथे संपल्याने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 36 धावा. 36 टीम पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण. 8,09,282 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये झपाट्याने वाढ होते. नवीन असाल 70-70 स्पोर्ट्स वर आणि जर 10 लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले तर प्रेक्षकांसाठी देखील 10 लाख रुपयांची पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिली जाणार आहेत. त्याची देखील माहिती अगदी थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आजच्याच रात्रीमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जर इथे असाल आणि नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्सला, कारण 10 लाख रुपयांची पारितोषिक जिंकण्याची संधी प्रेक्षकांना देखील चालून आलेली आहे. मला वाटते त्याच्यातून कॉमेंट्रेटर, अंपायर आणि 70-70 स्पोर्ट्स शॉप मालक आहेत किंवा 70-70 शी जोडलेले जे लोक आहेत त्यांना वगळण्यात येईल अशी माहिती त्याच दिवशी मला दिली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही नसणार आहोत, परंतु तुम्ही नक्की सहभागी व्हा. ओ बॉल हवेत. ढगात लाइटिंग. बॉल ने केलीये फाइटिंग. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. जबरदस्त फटका यावेळेला आपण पाहताय. जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला गुडलाईन स्पॉटला चेंडू होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर केतन मात्रेची बॅट यावेळेला बोलू लागले. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. दमदार आणि शानदार षटकार. लगातो 6. 70-70. बॅकलिपचा उपयोग केला होता. काय फुटवर्क होतं. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट केतन मात्रे यासाठीच ओळखला जातो. सुपर टायमिंग. 6 धावा. पहिल्याच दिवशी प्रेक्षक पहा, जागाच नाहीये प्रेक्षकांना काही. अपील अपील अपील. मागील खेळाडू, फाईन लेगचा खेळाडू अपील करतोय. उस्मानने अपील केलेली नाहीये कारण त्याला माहिती आहे बॉल त्याच्यानंतर जमिनीला लागलाय
त्याच्यामुळे जास्त अपील करून फायदा नाहीये हे उस्मान देखील जाणतोय. गोलंदाज अपील करताना दिसला, फाईन लेगचा खेळाडू अपील करताना दिसला आणि स्पष्ट नकार अंपायरचा आलाय. 42 धावा स्कोर बोर्डवर, 6वं षटक. बॉल हवेत आहे, आता संधी आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर खाली. सोहेलने चांगला झेल टिपलाय. टीमचा कॅप्टन झेल खाली होता आणि केतन मात्रेची विकेट मिळाली आहे शहबाज शेखला. खूप चांगली गोलंदाजी शहबाज शेखचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसरा बॉल डॉट आणि तिसरा बॉल पहा अप्रतिम. थोडासा जरूर टर्न झाला होता, खेळायचं होतं, सरळ बॅटने खेळला गेला होता, परंतु बॅटचं टॉपेज आणि सोहेल शेख स्वतः ऍज अ कॅप्टन आपण पाहत आहेत अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला आणि केतन मात्रेच्या खेळीला पूर्ण विराम लागला. कोणत्याही प्रकारचं न डगमगता न भयभीत होताना शहबाज शेख चांगली गोलंदाजी करताना, कारण पहिल्या बॉलवर कुणालजी षटकार आल्यानंतर आपण पाहतो की काही गोलंदाज थोडेसे बॅकफुटला जातात, परंतु शहबाज शेखचं मी कौतुक करेन. मॅग्निफिसंट बॉलिंग, चांगली जिद्द दाखवली आहे या गोलंदाजाने आणि त्याने केतन मात्रेची विकेट घेतली या मॅच मध्ये. केतन मात्रे सर्वात महत्वाचा खेळाडू ज्याला धक्का दिलाय गोलंदाज शहबाज शेखने आणि तेवढा दर्जेदार झेल टिपलाय. केतनला असं वाटलं की कुठेतरी एक संधी निर्माण होऊ दे, परंतु तसं झालेलं नाहीये. शेवटी तो आउट होता आणि काय टेलिकास्ट आहे. घर बसल्या जर तुम्ही आनंद घेत असाल, हाय डेफिनेशन कॅमेराचा वापर केला गेलाय 70 स्पोर्ट्स कडून. 14 कॅमेरे लागलेले आहेत संपूर्ण या क्रीडांगणावर. एक ड्रोन देखील आहे. 15 फुलरलेनचा बॉल होता, हवेत आहे. एका हाताने झेपावत झेल घेण्याचा प्रयत्न. वाह, काय प्रयत्न केला होता कॅप्टन सोहेलने. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ हवेत होता. सोहेल शेख त्या ठिकाणी पोहोचले होते. चांगले प्रयत्न केले. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. गुड एफर्ट बाय सोहेल शेख. 1 रन्स ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 43ला 4. 43 लॉस ऑफ 4 विकेट. ऑन साइडला फ्लिक केला, बॉल हवेत आहे. मिड विकेट मधून फिल्डर येतोय स्क्वेअर लेग पर्यंत. पायाला बॉल लागलाय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा ऍड होतील. चांगला प्रयत्न नमित पगडेने केलाय. 2 धावा जातील खात्यामध्ये. अविनाशच्या टीमची धावसंख्या 45-45 लॉस ऑफ 4 विकेट. ऑन साइडला खेळला गेला होता. थोडेसे तिथे फंबल झाले होते आणि त्याचा फायदा मिळाला दोन्ही बॅटरला. चांगलं कॉलिंग झालं अविनाश भोईर आणि आशिष मेहरुल या 2 बॅटरच्या माध्यमातून आणि 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 45, 4 गडी बाद. डेड बॉलचा इशारा अंपायर कडून. 30 मिनिटं परफेक्ट घेतलेली आहेत. 2 मिनिटाच्या आतमध्ये हा बॉल डिलिव्हर करणं गरजेचं आहे. 45 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल होता, समोर मारलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे विश्वजीत, चूक करणार नाही. फलंदाज बाद होतोय. 6 षटकांचा खेळ आता इथे संपलाय आणि बरोबर 30 मिनिटं 44 सेकंद घेतलेले आहेत. त्याच्यामुळे जास्त अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या सर्कलच्या आतमध्ये सजवण्याची गरज नाहीये. ओव्हर रेट खूप चांगला ठेवलाय, परंतु धावा झाल्या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळण 45 ला 5 फलंदाज बाद. सचिन तेंडुलकर प्लेयर स्टँड आपण डगआउट आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर पद्धतीने हा डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे चिंतेचा विषय निर्माण झालाय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल केतन मात्रेने 30 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज तग लावून राहताना पाहायला मिळाला नाही. अविनाश भोईर ज्या वेळेला आला त्यावेळेला डॉटवर डॉट जास्त आले. स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. संघर्ष जारी होता, परंतु इथे शहबाजचं मी कौतुक करेन. 19 धावा देऊन 2 गडी बाद केले. अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि वाखाणेजोगे गोलंदाजी करत असताना आता 6 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचले गेली. कुणालजी जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 15 ते 17 धावा जर आल्या तर कदाचित एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळू शकते. एक्झॅक्ट 60 धावांच्या आसपास टार्गेट सेट करावं लागेल. 7 ओव्हरचा सामना जरी असला तरी 1 षटक हे टेप बॉलचं आहे. त्याच्यामुळे मॅच मध्ये काही घडू शकतं. खूप महत्वाची गोष्ट ठरू शकते ते टेप बॉलचं षटक. सध्या मी तर म्हणेन भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये चर्चा सुरू राहील. टेप बॉल ऑल कवर्ड म्हणजे पूर्णपणे कव्हर केला गेलेला टेप बॉल, त्याचं षटक. आणि तो पहिला मान मागच्या मॅच मध्ये विशाल मात्रेला मिळाला, परंतु विकेट मात्र खात्यामध्ये गेली जीत खोचच्या, ज्याने टेप बॉल सेकंड इनिंग मध्ये हाताळला.
MS धोनी प्लेअर स्टँड आणि प्लेअर स्टँडच्या मागे जे बॅनर आहेत असं वाटतं की कुठेतरी डिजिटल स्टँड तिथे सेट केलाय. काय कलर कॉम्बिनेशन सेट केलंय या वर्षीच्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग साठी. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वेगळेपण या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग वरुण एस पाटील फाउंडेशन कोनगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव येथे रंगते. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. अरबाजचा पहिला बॉल ऑन साइडला थोडासा खेचून मारण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी खाली लागतोय. एक धाव तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. टीमची धावसंख्या सिंगलने 46 धावा. चांगला हा चेंडू पाहायला मिळाला. अचूक टप्पा होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न जारी आहेत फलंदाजांचे, कारण माइंड सेट केला असेल की या षटकामध्ये 1 ते 2 मोठे जर धमाके आले तर कदाचित धावांची जी टोटल आहे ती 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. परंतु तसं काही घडताना पाहायला मिळालं नाही आणि अरबाजचा पहिलाच बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळाला. 1 रन ऍड होते. संघाची धावसंख्या 46 ला 5. 46 धावा, 5 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 7 चा खेळ प्रगतीपथावर. शेवटचं षटक या पहिल्या सत्रातलं. 7-7 ओव्हरचा फॉर्मॅट. चेंज ऑफ पेस. गती काढली. अपील करताना दिसतोय. परत एक वेळा उस्मानने जास्त अपील मध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाहीये. हा डॉट बॉल घोषित केला जाईल. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू शोल्डरला जाऊन आदळला. तिथे लगेच बॅटरने त्या ठिकाणी दाखवलं किरण मात्रेने की इथे शोल्डरला चेंडू आदळला गेलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अरबाज शेखच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर भेदक मारा करतोय. ग्रेट बॉलिंग. चांगला निर्णय. नाईस अंपायरिंग बाय शशी साठम. पंचांच्या भूमिकेमध्ये बॉल हाताला लागून गेला होता थोडासा वर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. स्वीपर कव्हरला मागे जात असताना झेल टिपण्याचा प्रयत्न. बॉल निसटलाय हातातून. 2 धावा मिळतील. तिसरा धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र किरण मात्रे आउट होईल. इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते. तिथे कॅच ड्रॉप झाला. 2 धावा तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 48 या धावसंख्येवर. तिसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु इथे सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं. आपण पाहू शकता हा झेल कसा सुटला आमचे कॅमेरामॅन दर्शवत असताना. त्याचबरोबर ग्राउंड मध्ये जे प्रेक्षक येत आहेत त्यांच्यासाठी रोज एक लक्की ड्रॉ आपण करणार आहोत. उद्यापासून त्यांच्यासाठी देखील पारितोषिक असतील. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, इंस्टाग्राम हँडल 7070 स्पोर्ट्सला तुम्हाला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय 7070 स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला आणि वरुण एस पाटील यांचं जे इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील तुम्हाला फॉलो करायचं आहे. जर तुम्ही हे केलं तुमचा लक्की ड्रॉ रोज होईल आणि रोज लक्की ड्रॉ मध्ये जे प्रेक्षक भाग्यवान विजेते असतील त्यांना रोख पारितोषिक असतील. खोलवर टप्प्याचा बॉल बॉटम एंडचा खूप चांगला वापर. काऊ कॉर्नर डीप मध्ये आहे. एकदा मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. वाह काय थ्रो येतोय डीप मधून. नमित पगडे नाव चर्चेत आहे. नमितचं नाव लक्षात ठेवा. एक चांगला उभरता खेळाडू, तेवढाच चांगला फिल्डर या टीमचा. दर्जेदार खेळाडू, डीप मध्ये चांगली फिल्डिंग करतोय. टीमची धावसंख्या 49. मी सूचना करू इच्छितो जे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आहात, रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत तर प्लीज विनंती करेन की प्लीज आपण बाहेर जायचं आणि बाहेरून आपण प्रेक्षक गॅलरी मधून आपण मॅचचा आनंद घ्या प्लीज. 49 धावा. 7वं षटक. ऑन साइडला खेचून मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता. तिथेही फक्त एक धाव मिळेल. 50 धावा पूर्ण झालेले आहेत. फायटिंग स्कोर तर निर्माण केलाय या 7 ओव्हरच्या मॅच मध्ये, परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. इथे एक मोठा फटका पाहिजे टीम जीजी स्पोर्ट्स वाकणला. अरबाज खूप चांगली गोलंदाजी अरबाजची राहिले, जरी त्याला विकेट मिळाली नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत अरबाजने दाखवून दिले गेले. मोठे फटके मारून दिलेले नाहीत. ही मात्र खूप जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज प्रयत्न करतात परंतु बॅटच्या रडार मध्ये येत नाहीयेत. यावरून सिद्ध करतोय अरबाज शेख की मी स्लॉग ओव्हर चांगली हाताळू शकतो हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. 50 धावा स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचा बॉल या सत्रातला.
फुल टॉस आणि आलाय तो षटकार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टोल वसूल केलाय अविनाशच्या पॅट मधून. उत्तुंग षटकार आणि या षटकाराबरोबरच 4 लाख व्ह्यूअरशिप 70 स्पोर्ट्सला फक्त 1.5 मॅच मध्ये मिळालेली आहे. त्या सर्व व्ह्यूअर्सचं मनपूर्वक आभार. आशिषने हा षटकार मारलाय. शेवटच्या बॉलवर सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्सचा जर 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले या 6 दिवसाच्या खेळामध्ये तर तुमच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर जे प्रेक्षक मैदानामध्ये येत आहेत सामना पाहण्यासाठी दररोज तुमच्या दरम्यान देखील एक लकी ड्रॉ होणार आहे. तो उद्यापासून असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय 70 स्पोर्ट्स इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायचंय. 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. वरुण एस पाटील यांच्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायला विसरू नका. आदित्यप्रिया लॉजिस्टिक विरुद्ध पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकण टीमने प्रथम फलंदाजी केली. टॉस जिंकला होता आरसीसी पेठ संघाने. गोलंदाजी निवडली. केतन मात्रेने धावा केल्या 30. प्रथमेश मात्रे गोल्डन डकचा शिकार. ऋषी भोईर गोल्डन डकचा शिकार. जीत भोईरने 6 बॉलमध्ये 6 धावा केल्या. अविनाश भोईरने 10 बॉलमध्ये 5 धावा केल्या. आशिष मेहरुल ने शेवटच्या बॉलवर षटकार मारला. 9 धावा त्याने केल्या. किरण मात्रेच्या खात्यामध्ये 2 धावा आहेत. उमेशने 1 धाव केली. 56 धावा झाल्यात 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 एक्स्ट्रा. गोलंदाजीचं विश्लेषण पाहूया. गोलंदाजीमध्ये अरबाज शेखने 18 धावा खर्च केल्या. बंटी जोशीने 1 षटक 3 धावा खर्च केल्या. शहबाज शेखने 2 षटक 19 धावा खर्च केल्या. विश्वजित ठाकूर 2 ओव्हर मध्ये त्याने 14 धावा खर्च करत असताना 3 विकेट घेतल्या. फॉल ऑफ विकेट. पहिली विकेट 9 वर, दुसरी विकेट 9 वर, तिसरी विकेट 23 वर, चौथी विकेट 42 वर, पाचवी विकेट 45 वर आणि 6वी विकेट 48 वर गमावली आहे टीम जीजी स्पोर्ट्स वाकणने. 56 धावा झाल्यात. 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 42 चेंडूमध्ये. 42 बॉल 57 धावांचं लक्ष्य. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत ज्या पद्धतीने टीम मीटिंग आणि स्ट्रॅटेजी आखली गेले. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहू शकाल पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकण टीमने अगदी आपण पाहिलं तर 7व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि 56 वर टोटल जाऊन पोहोचले गेले. आशिष मेहरुलच्या बॅटमधून फुलटॉस बॉलवर अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. आशिषच्या मनामध्ये तेच चाललं होतं. त्यासाठीच विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं किरण म्हात्रेला आणि शेवटच्या बॉलवर षटकार यावा हाच अट्टहास होता आणि तो षटकार आला. 56 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 7 षटकांचा अगदी खेळ अखेरीस आपण पाहू शकतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून नाविन्य काहीतरी करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा 70 आणि उद्याच्या दिवसापासून प्रेक्षकांसाठी सुद्धा अप्रतिम आपल्याला वेगवेगळं लकी ड्रॉच्या माध्यमातून जे प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काहीतरी नवीन आणि नवीनच आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने धडाकेबाज चषकामध्ये आपण पाहिलं होतं बिग बॅश धमाकामध्ये शूटआउट आपण पाहू शकलो होता आणि 2 ते शूटआउट करण मोरेचे आपल्याला पाहायला मिळाले होते. ते काहीतरी नवीन पाहायला मिळालं मुरबाड वडवलीच्या त्या मैदानात. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव हे नेहमी चर्चेत राहिलेलं मैदान पाहायला मिळतं. पूर्ण भारतभर ऐतिहासिक मैदान आहे. वरुण एस पाटील यांनी जे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता जे कष्ट घेतले त्यांच्या ग्रामस्थ मंडळीने आणि आज ही नाव लौकिक म्हणून हे मैदान सातत्याने चर्चेत राहणारं आपल्याला पाहायला मिळतं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. एका साईडला सोहेल शेख आणि उस्मान पटेल 2 एका साईडला कॅप्टन तर एका साईडला आपण पाहू शकतात उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त रंगत आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रॅटेजी आखली जाते. केतन मात्र त्या ठिकाणी समंजसपणाचं क्रिकेट आपल्याला खेळायला लागेल. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट ते अपार मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. आमचे लाडके प्रेक्षक राजे प्रत्येक स्टँड मध्ये खचाखच भरलेलं मैदान पाहायला मिळतं. आमचा जो मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या बाजूला आपण जी रेलिंग लावली आहे त्याच्यावर भरपूर प्रेक्षकांनी हात ठेवलेत आणि ती रेलिंग पूर्णपणे समोर आली. ती पडण्याची दाट शक्यता आहे. थोडंसं मागे उभे राहा प्लीज. सगळ्यांना विनंती आहे. समजू शकतो तुम्ही मोठ्या संख्येने आलेला आहात.
तुम्ही दर्दी प्रेक्षकांना तीच तीच रेलिंग थोडीशी मागे खेचा, त्याच्यावर जास्त भार देऊ नका, अन्यथा समोर जी LED वॉल आहे ती तुटेल, ती ब्रेक होईल, ते जास्त नुकसान होईल. तुम्हाला विनंती करतोय थोडस मागे राहा प्लीज, नम्र विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना, कारण तुम्ही या स्पर्धेचा घटक आहात. तुम्हाला कळकळीची विनंती आहे, थोडस मागे उभे राहा प्लीज. चर्चा होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चेंडूची चाचपणी केली जाते. अतिशय सुंदर ही खेळपट्टी, मातीची खेळपट्टी बनवली गेली आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला खूप छान खेळ करावा लागतो, गोलंदाजांचा कस लागतो. खऱ्या अर्थानं याच मैदानात आपण पावसाळी रबर बॉल, मान्सून ब्लास्ट सुद्धा पाहिलं. 16 षटकांचे सामने सुद्धा आपण पाहिलेले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये 12 षटकांचे सामने सुद्धा आपण पाहिले आणि हे सर्व काही 70 नवीन काहीतरी घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मैदानाच्या आत आपण पाहू शकाल तारिकभाई सय्यद यांना, आणि हे काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं व्यक्तिमत्व आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेत. खेळपट्टीचा अंदाज त्यांनी बांधलेला आहे. 57 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. ध्येय एकच असेल की दोन्ही संघ मात्र चांगलं प्रदर्शन दाखवताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. कोणीही जिंको, कोणीही पराभूत हो, परंतु चांगलं क्रिकेट आणि उत्तम दर्जाचं क्रिकेट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळावं. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होईल, जिथे एक टार्गेट सेट झालंय. सत्तावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 57. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. खातं उघडलंय उस्मानचं, खातं उघडलंय टीम RCCचं. बॅकफुटला जात असताना आपण पाहू शकलात 1 रन त्या ठिकाणी मिळतोय. शॉट थर्ड मॅनला सर्कलमध्ये 1 रन जरूर मिळाले आणि अकाउंट ओपन होत असताना उस्मान पटेलच्या बॅटमधून आपण पाहताय 57 रनचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. उस्मान पटेल आणि सोहेल शेख अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. एक उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. एक बॉलच्या समाप्तीनंतर रन 1. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आशिष ला आपण पाहतायत. आशिषचा हा बॉल या वेळेला थोडासा खाली राहिला होता. खूप चांगला चेंडू आपण पाहू शकताय, सरळ विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं बॅटल रंगेल हे, कारण आशिष मेहरुल देखील ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीमचा आहे. GG स्पोर्ट्स वाकण, पलक एंटरप्राइजेस, संदीप पाटील यांचा हा संघ आहे, गुंदवलीचे उद्योजक. आशिषचा हा बॉल यावेळेला बाहेर निघणारा होता. खूपच ऑफ्टमच्या बाहेर चेंडू आपण पाहू शकतायत आणि शशी साटम सर त्या ठिकाणी दर्शवत असताना एस वाईट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. 2 बॉल तर व्यवस्थित हाताळले, परंतु तिसरा बॉल आपण पाहिला वाईड आला. वाईड आल्यानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. आशिष मेहरुल ऑन साईडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. फिल्डर येईपर्यंत, चेंडूची फेक होईपर्यंत 1 रन. एकेरी दुहेरी धावा येत आहेत आणि या हंगामामध्ये 70 स्पोर्ट्स कडून टी शर्ट्सचे देखील वेगवेगळे कलर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये जो सध्या संघ पलक एंटरप्राइजेस GG स्पोर्ट्स वाकण खेळतोय, काहीतरी वेगळा कलर यावर्षी त्यांच्या ड्रेसचा पाहायला मिळतो. आणि जसे कलर खेळाडूंना देण्यात आलेले आहेत टी शर्टसाठी, तसेच ग्राफिक्स लाईव्ह टेलिकास्ट मध्ये देखील आहेत. त्याच कलरच्या ग्राफिक्सचा वापर करण्यात आला लाईव्ह टेलिकास्ट टीम कडून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ग्रिप अगदी लवकरात लवकर बदलली होती, परंतु वेगवान चेंडू होता आशिष मेहरुलचा. सरळ चेंडू विसावला जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आशिष मेहरुल कडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही आपण रिप्ले पाहिलाय. काय गोलंदाजी केले कुणालजी आशिष मेहरुलच्या माध्यमातून. निरंतर लेग ब्रेकचा वापर राईट हँडेड बॅटरसाठी, आणि कुठेतरी तोच जो टर्न आहे तो कापण्याचा प्रयत्न, उलटा फटका मारण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आणि त्याच्यामध्ये सध्या तरी सपशेल अपयशी ठरलाय रायगडचा टायगर उस्मान पटेल. टीमची धावसंख्या आहे 3.
अप्रतिम चांगला फुलर लेनचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली होती, तेवढ्याच मात्र तातडीने फेकी केली. ग्रेट फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. क्वालिटी ऑफ क्रिकेट दर्शवत असताना मॅग्निफिसंट फिल्डिंग. जसा चेंडू आला आशिष मेहरुलचा फुलर लेनचा चेंडू होता. बॅटचं फेस ओपन केलं होतं, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथून काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आशिष मेहरुलच्या नावावर गेलं. काय पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी पॉवरफुल राहिली. विथ द बॅटने 9 धावा त्याने केल्या होत्या. शेवटच्या बॉलवर षटकार आला होता, 56 पर्यंत पोहोचला आणि तदनंतर विथ द बॉलने सुद्धा मी चांगली कामगिरी करू शकतो हे त्याने दर्शवून दिलं. 2 दिग्गज टेनिस बॉल क्रिकेटचे कलाकार असताना आशिष मेहरुलने हे करून दाखवलं पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक यावेळेला आपण पाहतायत उद्देश पाटील. हा चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं लीड करत असताना केतन मात्रेला आपण पाहतायत विकेट किपरच्या भूमिकेत. डॉट बॉल, व्हाईट बॉल यावेळेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय आतापर्यंत आपण पाहतायत 4 रन. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. लॉंग ऑन कडे येतोय चेंडू. सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. 1 बाउन्स, चौकार, 4. विनायक दत्ता सर यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर. ते हेड ऑर्गनायझर आहेत तुकाराम सुर्वे मेमोरियल टुर्नामेंटची जी अंडर-16 बॉयजची टुर्नामेंट होते MCA अंतर्गत दादोजी कोंडदेव क्रिकेट स्टेडियम मध्ये. तर विनंती आहे विनायक दत्ता सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आला असाल तर आपल्याला विनंती आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. विनायक दत्ता सर हेड ऑर्गनायझर आहेत तुकाराम सुर्वे मेमोरियल ट्रॉफीचे अंडर-16 बॉयज साठी जी टुर्नामेंट होते दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. तर 8 धावा स्कोर बोर्डवर दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना. मनगडाचा वापर करत असताना आपण पाहताय सोहेल शेख अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चौकार आला. तून जागा बनवली. इनसाइड आउटचा फटका बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउंड चौकार, लगातार दुसरा चौकार. गुड शॉट. काय फटका होता. जागा बनवली, मागचा पाय वाकवला आणि थ्रू दी कव्हर्स. मनामध्ये कोणतीच शंका नव्हती की इथे धावा मिळतीलच. त्याचं कारण देखील आहे. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. 30,000 प्रेक्षक, को करंट व्ह्यूवरशिप सध्या ऑनलाईन 30,000 प्रेक्षक पाहत आहेत. 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण करायचा आहे. लक्षात घ्या 10 लाख सबस्क्रायबर झाले, प्रेक्षकांची चांदी असेल यावेळेला. कारण प्रेक्षकांसाठी 10 लाख रुपयाचं पारितोषिक आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत या स्पर्धेमध्ये. आणि दररोज प्रेक्षकांसाठी रोख पारितोषिक असतील जे ग्राउंडवर येतील त्यांच्यासाठी. लगातार 2 बॉलवर 2 चौकार. कॉन्फिडेंटली बॅटिंग होत असताना सोहेल शेखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. उद्देश पाटील थोडासा अडचणीत आहे. कमबॅक करेल का? अप्रतिम कमबॅक केलं यावेळेला. अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. एक चौकार आलाय उद्देशला. नक्कीच आता बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि उद्देशने त्याचा उद्देश साध्य केलाय. हा डॉट बॉल त्याच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 12.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आतापर्यंत कुणाल आपण पाहतायत. उद्देश पाटील 2 चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी केले. चांगलं कमबॅक. पुनरागमन खूप महत्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाज म्हणून काम करता, टीम मधला सर्वात महत्वाचा गोलंदाज तुम्ही असता, त्यावेळेला हे पुनरागमन खूप योग्य रीतीने त्याने आतापर्यंत केले. 12 धावांवर स्थिर आहे. 10 बॉलचा खेळ संपलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला फ्लिकचा फटका तर आहे. काय प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी 3 रन्स वाचवलेत. गुड फिल्डिंग. उमेश भोईर कॅच झाली असती का हा प्रश्न होता केतन मात्रेचा, परंतु नक्कीच नाही. ज्या पद्धतीने त्याने तो प्रयत्न केलाय. उमेश भोईर पहा, खूपच चांगलं डिस्टन्स त्याने कव्हर केलं. त्यानंतर त्याला समजलं की बॉल पुढे पडतोय. लगेच आपलं शरीर थोडंसं बॉलला कव्हर करताना पुढे आणलं आणि बॉल थांबवला. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 13. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहू शकतायत. उस्मान पटेल आतापर्यंत शांत राहिलेत. ज्या पद्धतीने त्यांनी 4 बॉल खेळले त्यामध्ये 1च रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13-57 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत जी गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आशिष मेरुलने वाखाणण्याजोगे होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सोहेल शेखचा कमबॅक. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. अपील केली गेली होती, परंतु इथे आपण पाहतायत अपील फेटाळून लावली पंचांनी. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 2 कंप्लीट झालं. संघाची धावसंख्या 13. 2 ओव्हर संपलेत. आता सर्व खेळाडू एकत्र आलेत आणि ते विचार करतात की आता टेप बॉलची ओव्हर घ्यायची का, की त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये टेप बॉल वापरायचा. तत्पूर्वी सबस्क्रायबर मीटर 8,10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले 70 स्पोर्ट्स. आणि हा आकडा जर येणाऱ्या 6 दिवसामध्ये 10 लाखांपर्यंत पोहोचला तर 10 लाख रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांना देखील वाटलं जाईल, डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. त्याच्याविषयी नक्कीच चर्चा करूया. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. 30 बॉल 44 धावा. 9 मिनिटं 11 सेकंद घेतलेले आहेत 2 ओव्हर टाकण्यासाठी. वाकण टीम लक्षात घ्या, प्रत्येक ओव्हर नंतर टायमिंग देखील आम्ही तुम्हाला सांगू. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. आता इथून आपण पाहतायत विकेट ही जमीची बाजू आहे. विकेट कोणताही अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहेत. पहिलं षटक आशिष मेरुलने हाताळलं. 3 धावांचं दुसरं षटक उद्देश पाटील, त्यामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु कमबॅक करताना पाहायला मिळाला. कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि हेच दर्शवत असताना उद्देश पाटीलला आपण पाहिलं. ग्रुप बी मधून 31 डिसेंबर उद्याच्या दिवसात MS11 झाई टीम 2 हात करेल सुरेश बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू या टीम समोर. त्रिशा स्पोर्ट्स आपण पाहतायत काटे एंटरप्राइजेस माहुलगाव 2 हात करेल शिल्के ब्रदर्स पोगाव. याच मैदानात उद्यापासून 5 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. आज उद्घाटन समारंभ सोहळा असल्या कारणानं थोडंसं उशिराने सामन्याला सुरुवात झाली. पुन्हा एकदा आशिष मेरुल ऑन साइडला फटका तर छान आहे, परंतु उंची जास्तीत जास्त गाठले. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉफ्ट. सोहेल शेख या वेळेला मात्र थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल. कॅचेस विन द मॅचेस. 1 रन ऍड होईल. या लेवलला अशा कॅचेस घ्याव्या लागतील, त्याच्यामुळे लगेच तुमची बदली होऊ शकते आणि तेच इथे केलं जाईल असं दिसतंय. कारण हा झेल सोडलाय, दबाव येऊ शकतो. पहिलेच धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि आशिष मेहरुल ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, एक नामांकित गोलंदाज आहे. मग अशी कॅमेरामॅनचं देखील कौतुक झालं. 1000 रुपयाचं पारितोषिक त्याचं जमा झालंय. अविनाशजी सुतार साहेब यांच्या वतीने ते पारितोषिक त्या कॅमेरामॅनसाठी होतं. पूर्वेश आणि काय तो झेल टिपला होता. 14 धावा म्हणजेच इथे कोणालाच नाराज केलं जाणार नाहीये. इव्हन प्रेक्षकांना देखील 70 स्पोर्ट्स कडून भरपूर पारितोषिक असतील. बॉल या वेळेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा कॅच ड्रॉफ्ट. दोन्ही फलंदाज आज कुणालजी असं वाटतं की नशीब घेऊन आलेत. नशिबाचा नाश्ता करून आलेले आहेत असं वाटते. उस्मान पटेल एक झेल किती भारी पडू शकतो ते आपल्याला नुकतंच टेस्ट मॅच मध्ये देखील दिसलंय. भारतीय टीम ने ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे सोडलेले झेल किती महागडे ठरले या टेस्ट मॅच मध्ये हे सगळ्यांनी पाहिलं. जग जाहीर आहे.
तिसरा बॉल या वेळेला आपण पाहतायत रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लेंथ चांगली पाहायला मिळाली. अचूक टप्पा आशिष मेहरुल. लेंथ ऑन लाईनचा राजा पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग. टप्पा, अचूकता, भेदकता या सर्व गोष्टींचा मिलाफ एकाच ओव्हरमध्ये आशिष मेहरुल दाखवत असताना 16 धावा, 16 विदाउट लॉस. अप्रतिम चांगला चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका वेगाने निघाले. तिथे विकेट मिळण्याचे चान्सेस. पुन्हा एकदा नशीब साथ देत असताना आपण पाहू शकताय. तर इथून काय मॅच मध्ये पलटवार होईल. दोन्ही बॅटर मात्र चांगले खेळतील का याकडे लक्ष सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं लागलं गेलंय. चुकांवर चुका होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पलक एंटरप्राइजेस जी स्पोर्ट वाकळण टीमच्या कडून इथून संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स हे आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट. काय टेलिकास्ट आहे, दर्जेदार टेलिकास्ट. 14 कॅमेऱ्याचा वापर. होम प्रोडक्शन 70 स्पोर्ट्स ब्रॉडकास्टिंग टीम अहोरात्र मेहनत घेते. बाहेर निघणारा चेंडू होता. एस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. आशिष मेहरुल काय गोलंदाजी केले. विथ द बॅटने सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि विथ द बॉलने सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अंडर लीडरशिप ऑफ भूपेश कराळे त्याची संपूर्ण टीम त्याच्या नेतृत्वामध्ये खूप चांगली कामगिरी ते करत असताना चांगला चेंडू. अप्रतिम सरप्राईज करून जाणारा. अनबिलिव्हेबल. काय बॉलिंग केले. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना कलात्मक गोलंदाजीचा आविष्कार दाखवलाय. सुरेख, सुपर. काय रिॲक्शन पहा. बाल बाल बचे असं म्हणायला हरकत नाहीये. सोहेल शेख स्ट्रगल करतायत. 5 बॉलचा आतापर्यंत काही संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 18. लो फुलटॉस बॉल होता. बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता. ऑन साईडला 1 रन्स मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेके पर्यंत सोहेल शेख. पुन्हा एकदा नशीब, नशीब आणि फक्त नशीब आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर. फक्त चर्चा या वेळेला भिसा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे खचलं गेलंय पलक एंटरप्राइजेस जी स्पोर्ट्स वाकळण टीमचं. फेकी तर जरूर चांगली झाली होती परंतु थोडीशी स्क्वेअर फेकी होती आणि त्याचा नतीजा या वेळेला आपण पाहू शकाल 2 धावांमध्ये रूपांतर. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 31,000 को करंट व्ह्यूअरशिप. 31,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्सवर या मॅचचा. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मग काय नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 70 स्पोर्ट्सला मिशन 1 मिलियन म्हणजे 10 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले या 6 रात्रीमध्ये 70 स्पोर्ट्सचे तर प्रेक्षकांना देखील नाराज करणार नाही आहोत. प्रेक्षकांना देखील 10 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. त्याच्याविषयी चर्चा होईल. परंतु आता आणखीन एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट होईल. त्याच्या अगोदर समीकरण सांगूया. 24 बॉल आणि धावा करायचे 37. 24 बॉल 37. ड्रिंक्स ब्रेक झालाय. चोवीस बॉल आणि 37. आता महत्वपूर्ण अनाउन्समेंट अशी आहे. जो संघ अंतिम विजेता या स्पर्धेमध्ये राहील 12 लाख रुपयाचं पारितोषिक तर त्याच्यासाठी आहेच. त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 12 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि त्याचबरोबर 70 स्पोर्ट्स कडून जे 16 खेळाडू त्या टीमचे या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांना ग्रामीण धमाका बिग बॅश लीग एडिशन टी शर्ट, ट्रॅक, बॅट कव्हर, एक बॅग, शूज 70 स्पोर्ट्सचा आणि इनर्स ह्या सगळ्या गोष्टी 16च्या 16 प्लेयरला 70 स्पोर्ट्सच्या वतीने दिल्या जातील. म्हणजे जशी तयारी एखाद्या नवरदेवाची लग्नाच्या अगोदर होते तशी तयारी तुमची इथून आम्ही करून पाठवू येणाऱ्या हंगामासाठी. जर तुम्ही ही स्पर्धा जिंकलात बॅग, ट्रॅक, टी शर्ट, शूज, बॅट कव्हर आणि इनर्स या सगळ्या गोष्टी 70 स्पोर्ट्स कडून त्या 16 टीमच्या खेळाडूंना दिल्या जातील. फायनल अंतिम विजेत्या टीमच्या 16 प्लेयर्सला. 3 ओव्हर संपलेत. 20 धावा. स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँड पॅक. प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने. मुंगीलाही जायला जागा नाहीये. एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला टाइमर सेट आहे. मॅच सुरू आहे.
शॉर्ट बॉल सोडलेले झेल महागडे ठरतील असं दिसतंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय षटकार आणि टेप बॉल वर लागलेला पहिला षटकार मारलाय. हा दुसरा षटकार आहे उस्मान पटेलच्या बॅट मधून. जबरदस्त यावेळेला आपण पाहतात बॅकलिपचा उपयोग केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास पहिला षटकार आहे, दुसरा नाहीये, हा पहिलाच आहे. टेप बॉलवर अजून षटकार कोणी मारलेलाच नाहीये. रायगडचा टायगर उस्मान पटेल हा एकमात्र खेळाडू ठरलाय ज्याने टेप बॉलवर षटकार मारलाय. जीत भोईर पहिला षटकार टेप बॉलवर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पुल केलाय, बॉलला गुल केलाय 6 धावांसाठी. आणि कोण म्हणतं टेप बॉल जात नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर. घ्या, उस्मान पटेलने मारलाय तो पहिला षटकार. याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे, याच्यासाठी हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहिजे, डोळे आणि मनगडातली शक्ती, बॉलवरची नजर पाहिजे, सगळं काही शक्य आहे. टेप बॉल ओव्हर सुरू झाली. टीमची धावसंख्या 26, 26 धावा. जीत अँगल बदलून राऊंड विकेट. चेंज ऑफ पेस इनसाइड म्हणजे बॅटच्या आतमध्ये हा बॉल लागलाय, मागे चाललाय, रन मिळणार नाही. डॉट बॉल. षटकार आल्यानंतर यावेळेला कमबॅक करताना जीतला आपण पाहू शकाल काय फटका खेळला होता या अगोदरच्या बॉलवर आणि तदनंतर कमबॅक करत असताना स्लोवर वन चेंडू आपण पाहू शकलात. थोडासा वळण घेणारा होता, अगोदरच खेळण्याचा मनसुबा बाळगला, बॅटची एज घेत शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. केतन मात्रे चेंडूला फील्ड करेपर्यंत डॉट बॉल. 26 रन झालेले आहेत. पुढचा बॉल सबोर मारलाय उस्मानने. लॉंग ऑफला फिल्डर आहे, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, अगदी त्याच पेडगावच्या बाजूचं गाव तळोजा, तिथून हा खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसतोय. एक सिंगल मिळते. टेप बॉलवर षटकार आलाय उस्मान पटेलच्या बॅट मधून. आणि हा आमचा स्टँड तुमच्या समोर आहे, स्वर्गीय भगवान शेठ भोईर स्टँड. तिथे देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. आणि मित्रांनो, आता टेप बॉल ओव्हर मध्ये देखील पारितोषिक लागू झालेली आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेप बॉलच्या ओव्हर मध्ये कोणीही षटकार मारला, प्रत्येक षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल. तर उस्मान पटेल तो मानकरी ठरला. आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल जाईल सरळ सीमा पार, बायचा चौकार येतोय. एक्स्ट्रा 4 धावा खात्यामध्ये टीम आरसीसी पेठच्या. थोडासा खाली राहिला होता चेंडू आपण पाहू शकता. जीतचा थोडासा खाली राहिला होता, हुलकावणी दिली विकेट किपरला आणि सरळ चेंडू निघून जातोय. हा नशिबाचा चौकार मी तर म्हणेन. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं आणि तो नशिबाचा चौकार मिळाला. 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. टेप बॉलच्या ओव्हर मध्ये कोणीही षटकार मारा, 2000 रुपयाचं पारितोषिक. ओ आणखीन एक मोठा धमाका, फिल्डर आहे, हा षटकार घ्या. दुसरा षटकार आलाय सोहेलच्या बॅट मधून. टेप बॉलच्या ओव्हर मध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठचा कॅप्टन सोहेल देखील षटकार मारतोय टेप बॉलच्या ओव्हर मध्ये. काय फटका खेळला होता यावेळेला, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. टेक्निकली साऊंड याला म्हणतात, गोड आवाजात गोड षटकार. लगातो 6-70. अतिशय सुंदर बॅटिंग. कुणालजी झेल सोडले, रनआउट गेले आणि त्याचा नतीजा यावेळेला पाहायला मिळतोय. 32,000 को करंट व्ह्यूअरशिप सध्या 70-70 स्पोर्ट्स वर. 32,000 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत. 5 लाख व्ह्यूअरशिपच्या अगदी जवळ आता आपण पोहोचलोय. ओ गती कमी, काढली गती या बॉलवरची, सरळ चालला विकेट किपरच्या हातात. हा येतोय डॉट. चांगला चेंडू होता. यावेळेला आपण पाहिलं तर स्लोवर वन चेंडू आपण पाहू शकला. जेवढ्या वेगाने चेंडू येतो तेवढ्या वेगाने आपण पाहिलं उस्मान पटेलने टेप बॉलवर तो प्रहार केला. जेवढ्या वेगाने चेंडू आला सोहेल शेखच्या बॅट मधून आपण पाहू शकलात. एक कणखणीत जो षटकार पाहायला मिळाला. सबस्क्राईब मीटर आपण पाहतायत वाढतोय. 8,10,755, 8,10,700, 836 वर जाऊन पोहोचला गेला. 8,10,877 हा आमचा सबस्क्राईब मीटर पाहायला मिळतोय. आणि नवीन असाल 70-70 स्पोर्ट्स वर लगेच सबस्क्राईब करा.
मिशन 1 मिलियन म्हणजेच काय 1 मिलियन याचा अर्थ 10 लाख सबस्क्रायबर जर पूर्ण झाले 70-70 स्पोर्ट्सचे तर प्रेक्षकांना देखील नाराज केलं जाणार नाही. प्रेक्षकांसाठी देखील 10 लाख रुपयांचंच पारितोषिक दिलं जाणार आहेत आणि ते कशा प्रकारे आज त्याची नक्की माहिती आजच्या रात्रीच्या खेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. नवीन असाल 70-70 स्पोर्ट्सवर लगेच सबस्क्राईब करा आणि जे प्रेक्षक मैदानामध्ये येत आहेत त्यांना देखील नाराज करणार नाही आहोत. उद्यापासून तुमच्यासाठी देखील एक लकी ड्रॉ असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय 70-70 स्पोर्ट्सला. ते पाहिलं जाईल तुमच्या मोबाईलमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला फॉलो करायचंय 70-70 स्पोर्ट्स इंस्टाग्राम हँडलला. वरुण एस पाटील यांच्या देखील इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायला विसरू नका. 18 बॉल 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. 18 चेंडू 20 धावा. दोन षटकार टेप बॉलच्या ओव्हर मध्ये आलेले आहेत. 2000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही खेळाडूंना 2,000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाणार आहे. उमेश गोलंदाजीसाठी. चला टायमर सेट आहे. 20 मिनिटं झालेले आहेत 4 ओव्हरसाठी. 20 मिनिटं आणि 25 सेकंद. उमेश गोलंदाजीसाठी तयार. उस्मानने फुलटॉस बॉल मिस केलाय. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेटच मिळवता आलेली नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकणच्या खात्यामध्ये एक्स्ट्रा रन आता जाईल आरसीसी पेठच्या खात्यामध्ये. लेग बायच्या स्वरूपात टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 38. उमेश भोईर कॉन्फिडंटली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केलेली आहे. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता. फुल टॉस बॉल होता. कधी कधी कठीण जातं अशा वेळेला खेळण्यासाठी. मोमेंट ज्या वेळेला होता तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित आणि दोन्ही बॅटर रन मशीन धावांची आपल्याला पाहायला मिळते. 1 रन मिळाली लेग बाईच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38 विदाउट लॉस. सोहेल 14 बॉल मध्ये 19 धावा केल्यात. बॅटचा स्विंग चांगला होता. बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. उमेशचा एक डॉट बॉल दबाव बनवणारे नक्की ठरू शकतील या मॅच मध्ये. हो निश्चित स्वरूपात. ज्या पद्धतीने आतापर्यंत धावा तर आलेत परंतु उमेशने यावेळेला कॉन्फिडेंटली गोलंदाजी करत असताना मी सहजासहजी यावेळेला जिंकून देणार नाही. मी चांगली गोलंदाजी करू शकतो. आय कॅन डू इट हे दर्शवत असताना डॉट बॉल. 16 बॉल 19 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 19 धावा हे समीकरण. बॉल हवेत आहे. टायमिंग बॅट मधून टक्क असा साऊंड लगा तो 6. 70-70 सिक्सर. काय फटका खेळला होता यावेळेला. स्लोवर 1 चेंडू जरूर होता. उमेशचा हा बॉल आपण पाहू शकतायत आमच्या स्क्रीनवर. अगदी ओरपी चेंडू होता परंतु बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा संघर्षाचा षटकार. व्हॉट अ शॉट. खोलवर टप्प्याचा बॉल. काय टायमिंग बॅटचा स्विंग. 6 धावा मिळत आहेत. ऑन साइडला मागे खेळलाय. ग्लान्स करत असताना जाईल बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील इथे 4. येतोय चौकार. वेगाचा वापर केला आता सोहेल शेखने. कॅप्टन नॉक इथे पेश करत असताना सोहेल. सेन्सेशनल बॅटिंग कशी असावी याचं प्रात्यक्षिक दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त वेगेचा फायदा उचलला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी असावी याचं प्रात्यक्षिक दर्शवलं सोहेल शेखने. आज त्यांच्या आय थिंक सो पिताशी सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. या मैदानात खऱ्या अर्थानं आमच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्या समोर अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 48 रन 48 धावा 48. 14 बॉल 9. स्विच हिटचा प्रयत्न होता. चूक केली आहे गोलंदाजाने. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी केली. फुलर लेनचा बॉल होता. मिस केली लाईन सोहेलने. हा डॉट बॉल येत असताना आपण पाहतायत अगोदरच ग्रिप बदलली होती. फुलटॉस बॉल होता आणि सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. उमेश या षटकामध्ये धावा खर्च करतोय. एक षटकार आला एक चौकार आला. 5वं षटक हे प्रगतीपथावर असताना 9 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 57चं टार्गेट. 9 धावा करायच्या आहेत. हा बॉल ऑन साइडला. बॅटचा स्विंग चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉल टर्न होईल. रिले फिल्डिंग. 1 धाव मिळते सोहेलच्या खात्यामध्ये. स्ट्राइक ठेवेल सोहेल शेख. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर
धावा झाल्यात. 49-24 मिनिटाचा टाइम घेतलाय टीम पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकळने. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायच्यात 8. चांगली भागीदारी यावेळेला मी तर म्हणेन. ज्या पद्धतीने कोणती विकेट गमावलेली नाहीये. थोड्याशा चुकांवर चुका भरपूर झाल्या, थोड्याशा म्हणण्यापेक्षा भरपूर चुका झाल्या. 2 झेल सुटले, 2 रनआउटच्या स्वरूपात, मात्र चान्सेस हुकले आणि इथून आपण पाहत आहेत चुकीला माफी नाही. दोन्ही बॅटरने चांगला जंप बसवला. खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमात पडली आणि गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडले. नॅचरल खेळ दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. कोणत्या सिच्युएशन मध्ये, कशा कंडिशन मध्ये कशी फलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक उस्मान पटेल आणि सोहेल शेख या 2 बॅटरने दाखवलं. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो आणि ते 2 आत्मविश्वास नावाचे वजीर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. 49 रन आतापर्यंत आपण पाहतायत. कोणती विकेट गमावलेली नाहीये. ग्रेट बॅटिंग. 12 बॉल 8 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावा. कॉमेंट्री बॉक्स एन कडून ऑन साइडला खेळला गेलाय. काय धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या भेटीला. सोहेल शेख थांबणार नाहीये, म्हणतोय रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावां करता. क्या बात आहे, सुपर बॅटिंग. सरळ चेंडूला यावेळेला आपण पाहिलं एक्झिक्यूट केलं. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये डिस्पॅच केलं. 6 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 55. 55 धावा झाल्या. 2 धावांची आवश्यकता. फुल टॉस आणि इथे हा सामना गगनभेदी षटकार मारून जिंकलाय टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेटने. अभिनंदन टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेट. परंतु आणखीन एक संधी आहे पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकणकडे. 4थ्या मॅच मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. सोहेल, आपण लगेचच टॉस साठी या, कारण आज वेळ थोडासा जास्त झालाय, कारण उद्घाटनाचा दिवस होता. मॅच समरीवर एक नजर टाकूया. पलक एंटरप्राइजेस 56 धावा केल्या. हा होता शेवटचा षटकार जिथे सामना फिनिश झाला. उत्तुंग षटकाराने सामना फिनिश केला. मॅच समरी 56 धावा केल्या पलक एंटरप्राइजेसने आणि त्याचा पाठलाग करत असताना सोहेलने 42 केल्या 21 बॉल मध्ये. उस्मानने 10 केल्या 11 बॉल मध्ये. सोहेल शेख ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 21 बॉल मध्ये 42 धावांची खेळी आणि त्याचबरोबर त्याने टेप बॉलवर षटकार मारला. त्याबद्दल उस्मानला 2000 रुपयाचं पारितोषिक, सोहेलला 2000 रुपयाचं पारितोषिक 70-70 स्पोर्ट्स कडून दिलं जाईल. रेड डेव्हिल्स चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आणि टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेट. कॅप्टन, या सोहेलचा सन्मान मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन देखील करणार आहोत. वेल प्लेड सोहेल.